नमस्कार मंडळी. आज मी अधिक मास या विषयावर बोलणार आहे. तुम्ही म्हणाल हे काय? अधिक मास तर संपला. अरे आमच्याकडचे तर बतासे अनारसे सुद्धा संपलेत. आता हा व्हिडिओ कशाला? तेव्हा जर अधिक मासमध्ये व्हिडिओ केला असता तर काहीतरी उपयोग झाला असता, माहिती मिळाली असती. पण हो, मला तसंच करायचं होतं. अधिक मासमध्येच व्हिडिओ तयार करायचा होता आणि वाण देताना घेतानाचे साळंकृत व्हिडिओ तयार करायचे होते. अधिक मासाबद्दल माहिती द्यायची होती. पण काही कारणाने अधिक मासातले सगळे वाण वगैरे जे होते ते शेवटच्या हप्त्यात झाले. अधिक मास संपतानाच्या शेवटच्या हप्त्यात झाले आणि तेव्हा पण इतकी घाई गडबड झाली की वाण द्यायची गडबड आणि खाण्यापिण्याची व्यवस्था आणि शिवाय व्हिडिओ शूट हे असं तिन्ही नाही जमलं. व्हिडिओ शूट करणं तेव्हा नाही जमलं. त्याच्यामुळे मी म्हटलं की चला अधिक मास संपल्यावर सुद्धा त्याच्यातले जे व्रत नियम जे आहेत ते आपण नंतर सुद्धा फॉलो करू शकतो किंवा त्याच्यावर बोलण्यासारखं खूपच आहे. फक्त वाण देणं आणि घेणं हे अधिक मासामधलं काम नाहीये किंवा तेवढेच नियम नव्हते, तर दुसरे पण पुष्कळ नियम होते. त्याच्यामुळे मी म्हटलं चला ठीक आहे, जर अधिक मास संपला तरी पण आपण त्याच्यावर आरामात एक व्हिडिओ बनवू शकतो आणि आज आपण त्याच विषयावर बोलणार आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रेणुका पाथरकर. माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. माझ्या चॅनलचं नाव आहे मी स्मार्ट होममेकर 24/7. खरं तर अधिक मास महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य करायला चालत नाही, जसं लग्न, मुंज, वास्तुशांत इत्यादी. तरी पण सगळीकडे महिनाभर उत्साहाचं वातावरण होतं. दुकानांमध्ये गर्दी होती, माणसांची लगबग होती वस्तू खरेदी करण्यासाठी. जो तो आपल्या यथाशक्तीप्रमाणे खरेदी करत होता. वाण देण्यासाठी आणि घेण्यासाठी लोक उत्सुक होते. एवढंच नाही तर अधिक मास जसा सुरू झाला तसं लोकांनी पहिल्या दिवसापासून काही व्रत जे असतात अधिक मासाचे ते पण सुरू केले होते. जसं मौन भोजन, नक्तभोजन म्हणजे एकाच वेळेला भोजन, पोथी वाचन, अधिक मासाची पोथी असते ती, नामस्मरण, दीपदान, दीपपूजा, धान्यदान, सप्तधान्यदान असे पुष्कळ प्रकारचे दान वगैरे देण्याची सुरुवात केलेली होती. जसा अधिक मास सुरू झाला जसं झेपेल त्याला तसं त्याने आपल्या यथाशक्तीप्रमाणे व्रत नियम सुरू केले होते. तसंच यामध्ये एक नियम पण होता की रोज सकाळी उठून थंड पाण्याने स्नान करणं, असे पुष्कळसे नियम त्याच्यात सांगितले. आणि हे जे नियम आहेत ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा उपयोगी पडतात. याच्यात एक महत्त्वाची गोष्ट मला खूप सांगावीशी वाटते की धान्य, सप्तधान्य, भांडे, वस्तू याच्याबरोबरच त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट नमूद झाली आहे की पुण्यदान करा म्हणून. पुण्यदान म्हणजे त्या अधिक मासाच्या पोथीत लिहिलं आहे, काही अध्याय असे पण आहेत की एका दिवसाच्या स्नानाचं पुण्य, 3 दिवसाच्या स्नानाचं पुण्य, 7 दिवसाच्या स्नानाचं पुण्य देऊन उद्धार करता येतो समोरच्याचा. आता त्या पोथीमध्ये असं सांगितलं की तिथे राक्षस, पिशाच वगैरे यांचा उद्धार करता येतो. आता या कलियुगात हे सगळं शक्य नाहीये, पण आपण वेगळ्या अर्थाने आपण आपलं पुण्य देऊन किंवा आपली मदत करून, आपली मदत देऊन समोरच्याचा हे करू शकतो आपण, त्याला दिलासा देऊ शकतो किंवा त्याची त्याची मदत करून आपण थोडं पुण्य कमवू शकतो. उद्धार वगैरे हे सगळे शब्द आजच्या युगामध्ये मोठे आहेत, पण आपण त्यांची मदत करून, मदतदान करून आपण पुण्य कमवू शकतो. तुम्ही म्हणाल मदतदान म्हणजे काय? पण मदतदान याच्यासाठी म्हणलं की जे करून विसरून जायचं. आपण दानपेटीत दान टाकतो तर ते आपण 10 वेळा म्हणत नाही की मी एवढं टाकलं दानपेटीत, मी या मंदिरात गेलो मी एवढं टाकलं. तसंच आहे की ज्याला मदत करतो आपण तर ते मदत करून विसरून जायचं. आजकाल पुष्कळ अशा गोष्टी आहेत, पुष्कळ असे लोक आहेत की ज्यांना मदतीची गरज असते. मदत म्हणजे तुम्ही म्हणाल हे काय, आम्ही काय मदत करणार. खूप वेळा संधी येते, एकदाच नाही की असं नाही की आपल्याला प्रत्येकाला कधीतरी संधी येते, नाही. कोणालाही मदत करण्याची खूप वेळा संधी येते. फक्त ती संधी ओळखता आली पाहिजे, लोकांचं मन वाचता आलं पाहिजे, चेहरा वाचता आला पाहिजे, तर आपण पुष्कळ जणांना मदत करू शकतो. आपल्या छोट्या छोट्या मदतीने समोरच्याच्या चेहऱ्यावर आपण हसू, आनंद किंवा दिलासा तरी नक्कीच आणू शकतो. त्यासाठी आपल्या मनात निरपेक्ष आणि समतोल भावना असायला पाहिजे, दया, प्रेम असायला पाहिजे. उदाहरणार्थ जर आपल्याजवळ पाण्याची भरलेली बाटली असेल तर आपण तहानलेल्याची मदत करू शकतो, त्याला पाणी देऊ शकतो. तसं मनात दया, प्रेम असली तर आपण सगळ्यांची मदत करू शकतो. तुम्हाला वाटेल आपण कोणाची काय मदत करणार, आजकाल सर्वजण सक्षम असतात, पण नाही.
जर कोणी आपल्याजवळ एखादी चिंता बोलून दाखवत असेल, काळजी बोलून दाखवत असेल, कोणाचा नातेवाईक आजारी असेल, कोणी आर्थिक संकटात असेल, तर आपण कमीत कमी त्यांना दिलासापूर्वक बोलून त्यांची चिंता कमी करू शकतो. ही सुद्धा एक प्रकारची मदतच असते. आपल्याला झेपेल तर आपण थोडी आर्थिक मदत करू शकतो किंवा वस्तूंची मदत पाहिजे असेल तर वस्तू देऊ शकतो, श्रमदान करू शकतो. ही सुद्धा एका प्रकारची मदतच आहे. जर आपल्याला कोणाची मदत करता येत नसेल किंवा आपल्याला मदत करायची इच्छा नसेल, तर अशा वेळेला अधिक मासामधलं मौन व्रत पाळणं कधी पण श्रेयस्कर होईल. कारण समाजामध्ये अशाही काही व्यक्ती असतात जे दानधर्म, जप, जाप सगळं करतात, व्रतवैकल्य करतात, पोथी वाचन करतात, पण आपल्या वागण्याने आणि बोलण्याने सगळ्या गोष्टींवर ते पाणी फिरवतात व जवळच्याच लोकांना दुखवतात. तर हे बरोबर नाहीये. माणसाने माणसाशी कसं वागावं हेच या लोकांना कळत नसतं. तेव्हा बघणाऱ्यांनाही असं वाटतं की अरे एवढं दानधर्म, जप वगैरे केलं नसतं तरी चाललं असतं, पण कमीत कमी दुखवलं नाही पाहिजे होतं. आणि जे दुखवले जाणारे लोक असतात ते खूप जवळचेच असतात. तेच लोक दुखवले जातात. परक्या लोकांना त्याचं काही घेणं देणं पण नसतं. तर अधिक मासातले हे नियम, व्रतवैकल्य पूर्ण पाळले गेले नाही तरी चालतील. थोडेफार पाळले तरी पण चालतील. पण कोणाची तब्येत पण नसते की सगळे व्रत नियम करण्याची. तर एवढं जरी केलं की आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही असं वागलं तरी पण खूप चांगलं होईल किंवा या व्रताचं, या अधिक मासाचं सार्थक होईल, आपल्या आयुष्याचं सार्थक होईल. चेहरा वाचता आला पाहिजे, तरच ते पोथी वाचण्याचं सार्थक आहे. तर आजच्या व्हिडिओची टिप्स अशी आहे की आपण जे व्रत नियम करतो, ज्या भावनेने करतो, आपण जे वागतो, जे बोलतो, ज्या भावनेने वागतो बोलतो, ती एक गुंतवणूक आहे आणि ती आपल्याला व्याजासकट परत मिळणार आहे. मग ते असं नाही की आपण एची मदत केली तर एच कडनं मिळेल, नाही. ती बी कडनं मिळू शकते, ती सी कडनं मिळू शकते, ती डी कडनं मिळू शकते. आपण बाहेरगावी असलं तरी पण तिथे सुद्धा आपल्याला ऐनवेळी कोणी मदत करायला तयार असतं. हे आपलं पुण्य असतं. जेव्हा आपण वारंवार कुणाची मदत करतो तर हे आपलं पुण्य तेव्हा कामी येतं. म्हणून आपण जे वागतो बोलतो ती आपली गुंतवणूक आहे. तर या छान नोट्सवर आज आपण इथे थांबूया. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओ, नवीन टिप्स, नवीन विषय घेऊन. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि प्रामाणिक राहा. बाय बाय.